जय गुरु. ऐकू येत आहे माझं? जय गुरु. जय गुरु. जय. एक अर्धा मिनिट वाट बघू आणि सुरू करू. कुणाकडे शंख वगैरे वाजतोय का? का ट्रेनचा आवाज आहे? ट्रेनचा असेल आवाज. बर. कुणी स्टेशनच्या जवळ राहते का मुंबईत? हो हो. बर बर. चला चालू करू आपण. आपण 5व्या धड्यावर होतो आणि मला शेअर करू देत. दिसताय माझी हे? हो. हो हो, दिसतीये. ठीक आहे. चला. परवा आपण माझ्या मते दोन घेतली होती क्रियापद. म्हणजे हो हो, मागचं बरोबर आहे. क्रियापद गच्छती झालं होतं आपलं. आणि आपण लिखा मी वर चाललो होतो. नव्हतं झालं, क्रूज झालं होतं. नाही सर, नाही, क्रूज धावती. झालं होतं, गच्छतीवर चाललं. अच्छा. लास्ट लास्ट ओके. मी झाले होते धाव. धावापर्यंत झालेलं सर. मी झालं चाललं होतं माझं धाव. एक बर. लाईन धाव झाली. एक धावणे. मिनिट. पिबती झालं होतं. नंतर धाव. क्रीडती झालेलं आहे. ठीक आहे. मग आपण चांगला म्हणजे गेल्या वेळी प्रगती केली होती. नृत्यसी केलं होतं. लता कुलकर्णी तिष्ठती. चालू होतं. लता कुलकर्णी म्हणजे नंबर हा, रोल क्रमांक रोल दोन नंबर 2. दोन दोन. हा धाव हा चालू होतं माझं. हा. तर एक घ्या लाईन मग. झाली होती. हा हा. करा. शब्द म्हणजे धाव. धाव म्हणजे धावणे क्रियापद. हम्म. उत्तम पुरुषः एकवचनम अहम धावामि. द्विवचनम आवा धावावः. बहुवचनम वयम धावामः. हम्म. मध्यम पुरुष ह्याचा अर्थ सांगायचा आहे. आम्ही धावतो. आम्ही दोघे धावतो. आम्ही सर्वजण धावतो. हम्म. त्वम धावसी. हम्म. तू धावतो. हम्म. युवा त्वं धावतः. हम्म. तुम्ही दोघे धावता. यूयं धावथ. तुम्ही सगळे धावता. हम्म. प्रथम पुरुष एकवचनम सह धावती. हम्म. तू धावतो. द्विवचनम तौ धावतः. ते दोघे धावतात. बहुवचनम ते धावन्ति. ते सर्व धावतात. बरोबर. पुढे. माझ्या मते माधवीताई दसे आल्यात का? हो हो, आले सर. हा. घ्या पुढचं. नम, नमस्कार नाही. करणे. नम. 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 हा. ओके. नम, नमस्कार करणे. बरोबर. घ्या. उत्तम पुरुषः एकवचनम अहम आ, नमामि. तुम्हाला एक मिनिट मी थांबवतो. उत्तम पुरुष एक वचन आता म्हणायची गरज नाही, कारण की आपण त्याच क्रमाने सगळेजण जातोय. त्यामुळे आता फक्त ठीक आपल्याला आहे. संस्कृत मधलेच वाक्य आणि त्याची क्रियापदांची रूप अर्थ म्हणायची आहेत सांगायचे. आणि अर्थ ठीक आहे, सांगायचा. चालेल. ठीक आहे, चालेल. हा. अहम म्हणा. नमामि. हम्म. मी नमस्कार करतो. आवाम नमावह. आम्ही दोघे नमस्कार करतो. वयम नमामह. आम्ही सगळे नमस्कार करतो. हम्म. मध्यम पुरुष. त्वम नमासी. तू नमस्कार करतोस. युवाम नमथः. तुम्ही दोघे नमस्कार करता. युयम नमथ. तुम्ही सगळे नमस्कार करता. प्रथम पुरुष. सम तह नमती. तो नमस्कार करतो. तौ नमतः. ते दोघे नमस्कार करतात. ते नमंती. ते सगळे नमस्कार करतात. बरोबर. पुढचं. अस म्हणजे असणे. टू बी. कोण राजेश्री ताई आल्यात का? फडणीस. हं. हो हो, आलीये. दादा, मी शनिवारी नव्हते,
तर मी प्रयत्न करते आता वाचायचा. हो अगदी खुशाल चुकीचं वाचलं तरी हरकत काही नाही, पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. असं असणे, असं नाही, असणे, अहम अस्मी आम्ही आहोत, मी, अहम म्हणजे मी आहे, आम्ही आहे, आवाम स्वह आम्ही आहोत, आम्ही दोघे आहोत, आम्ही दोघे आहोत, वयम स्मः तुम्ही आहात, नाही वयम म्हणजे आम्ही सगळे आहोत. आम्ही सगळे आहोत. हा, घ्या पुढे. मध्यम पुरुष ना. हम्म. आता त्वम असी तू आहेस, हम्म. युवाम स्तः तुम्ही दोघे, आहात, तुम्ही दोघे आहात, युयम स्थ तुम्ही सगळे आहात. बरोबर. अ, सह अस्ति तो आहे, हम्म. तौ स्तः ते आहेत, ते दोघे आहेत, हे आहेत, ते संती ते सगळे आहेत. बरोबर. चांगलं जमलं तुम्हाला राजेश्री ताई. जमलं का? हो मला हो. अनुपमा ताई आल्यात का? बर, नाही आलेल्या दिसत. अपर्णा ताई. हो. मी अधिक वस राहणे, ऍक्च्युली मी अधिक वस राहणे, अहम निवसमी सामी. निवसामी, हा, अहम निवसामी, मी राहतो, आवाम निवसावह आम्ही राहतो, आम्ही दोघे राहतो, वयम निवसामः आम्ही सगळे राहतो, हम्म. त्वम निवससी तू राहतोस, युवाम निवसतः तुम्ही दोघे राहता, यूयम निवसथ तुम्ही सगळे राहता, सह निवसती तो राहतो, तौ निवसतः ते दोघे राहतात, ते निवसंती ते सगळे राहतात. बरोबर. पुढे कोण आहे? अपर्णा ताई नंतर माधवी ताई दळवी. रक्षण करणे, अहम रक्षामि मी रक्षण करते, आवाम रक्षावह आम्ही दोघे रक्षण करतो, वयम रक्षामः आम्ही सगळे रक्षा करतो. हम्म. ओके. त्वम रक्षसी तू रक्षण करतो, युवाम रक्षतः ते दोघे रक्षण करतात, युयम रक्षथ ते सगळे रक्षण करतात. बरोबर. सह रक्षती मी रक्षण करते, तो रक्षतः ते दोघे रक्षण करतात, ते रक्षन्ति ते सगळे रक्षण करतात. फारच छान. मानसी ताई आहेत का? म्हणजे ते मानसी ताई आपल्या गेल्या 2-4 बॅचेस मध्ये नाहीच आल्या का? कारण की मी सतत नोंद करून ठेवतोय की मानसी ताई नाहीयेत म्हणून. नाही आलं तर. बर, ठीक आहे. ओके. पुढे मानसी ताई नंतर निशिगंधा ताई साठे आहेत. नाही दिसत त्या. ठीक आहे. सीमा ताई सोनसळे, वैजयंती ताई जोशी. हो सर, आहे मी. हा, घ्या. शनिवारी नव्हते सर मी, पण मी प्रयत्न करते. ओ हो. चल चालणे किंवा हलणे, अहम चलामी मी चालते, आवाम चलावः आम्ही दोघे चालतो, वयम चलामः आम्ही सर्व चालतो, त्वम चालसी नाही, तो त्वम चालतो, चलसी. त्वम चलसी तो चालतो,
युवाम चलतः ते दोघे चालतात. यूयम चलथ ते सगळे चालतात. तुम्ही सगळे सहा चालता. तुम्ही सगळे चालतात. तुम्ही सगळे चालता. आपण द्वितीय पुरुषाशी बोलतोय ना आता. हा बरोबर. मध्यम पुरुष तुम्ही म्हणजे सगळे आपला चालता. मराठी मधला द्वितीय पुरुष. हो, हा, तुम्ही करा सगळे पुढे. चालता. हम्म. सह चलती अं, ते चालतात. तो चालतो. बरोबर सर. तो आपण सॉरी. एक तो वचनामध्ये बोलतोय ना आता. हो 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 हा. एक वचन. तो चालतो. तौ चलतः ते दोघे चालतात. आणि ते चलंती ते सगळे चालतात. आता ताई मी तुमची एक छोटीशी फक्त चूक बरोबर करतो. तुम्ही तौ चलतहा म्हणलात, तर तहा तह नसून तह तह आहे. हो सर, माझ्या बोलतानाच माझ्या लक्षात आलं ते. हा, हरकत नाही. म्हणजे तुमच्या जोपर्यंत लक्षात येईल ना तोपर्यंत हरकत नाही. आपली हो बोलताना हो बऱ्याच वेळेला चूक होते, पण आपल्याला स्वतःच ते लक्षात आलं पाहिजे नंतर की अरे चलत होतं पण मी चुकून चलतहा म्हणलं. हो चलतः हा, हा, ठीक आहे. ओके. तौ चांगलं केलं. चलतः. चांगलं केलं तुम्ही. परवा नसून देखील तुम्ही छान केलं. हा, धन्यवाद सर. पुढचं कोण घेणार आहेत आता? विद्याताई तेंडोलकर. भू म्हणजे होणे. हम्म. अहम भवामी मी होते. आवाम भवावह आम्ही दोघे होतो. वयम भवामह आम्ही सर्व होतो. स्वम भवसी तू होतास. युवाम भवतः तुम्ही दोघे होता. यूयम भवथ तुम्ही सर्व होता. सह भवती तो होता. तौ भवतः ते दोघे होते. ते भवंती ते सर्व होते. बरोबर. आता इथे एक लक्षात ठेवायचं, भवामी भवाव वगैरे आता आपण जे म्हणलो होते, हे आपण वर्तमान काळात बोलतोय बरं का, भूतकाळातलं नाहीये. मराठीमध्ये आपण त्यालाही होतोच म्हणतो. हम्म? आणि भू आणि अस हे धातू खूप जवळपास आहेत, त्यामुळे आपल्याला बहुतेक वेळा आपण मराठी भाषिकांना त्याच्यामध्ये घोळ होतो वापरताना. अरे असतो म्हणू का होतो म्हणू. पण हा घोळ पहिल्यांदा हा झाला तरी हरकत काही नाही. जसं आपण पुढे पुढे जायला लागू ना तसं आपल्याला ते कळणार आहे. ठीक आहे. हा, घ्या पुढचं कोण आहेत? विद्याताई तेंडोलकरांनंतर आपली मैत्रीण इरा. मग अशी होती इरा, मी बघितलं तिने सुरुवातीला ती आली होती. बर ठीक आहे. ओके, मी बघितलं होतं पण ती नंतर ड्रॉप झाली वाटतं. नंतर आहेत माधुरीताई कुलकर्णी. अहम सिंचामी मी पाणी देते. आवाम सिंचावह आम्ही दोघे पाणी देतो. वयम सिंचामह आम्ही सर्व पाणी देतो. आम्ही सगळे पाणी देतो. त्वम सिंचासी तू पाणी देतेस. युवाम सिंचतः तुम्ही दोघे पाणी देता. युयम सिंचथ तुम्ही सगळे पाणी देता. बरोबर. सिंचती तो पाणी देतो. तौ सिंचतः ते दोघे पाणी देतात. ते सिंचंती ते सगळे पाणी देतात. अगदी बरोबर. छान वाचलं तुम्ही. हा, परवा नव्हते आलेले. हो पण तरी देखील तुम्ही खूपच छान वाचलं. ठीक. हा, पुढचं कोण घेत आहे आता? एक विचारू? हा बोला. इथे पाणी देणे म्हणजे टू वॉटर ना, तर पाणी देणे आपण म्हणतो की पाणी घालणे? सिंचन करणे असं अगदी तुम्ही सोप्या मराठीमध्ये ते अर्थ घ्या. मी कारण पाणी सिंचतो. देणे म्हणजे आपण घरी आलेल्या पाहुण्याला पाणी देणे असं पण जलम ददामी वगैरे असं होईल ते. हा ददामी. हा, पण शिंपडणं पण नाही, पण पाणी झाडाला घालणं जे म्हणतो ना आपण ते सिंचामी आहे. आणि आपण मराठीत सिंचन करणे म्हणतो.
हम्म. त्यामुळे तुम्ही बरोबर. जरी असं जरी म्हणलात की मी सिंचतो, आम्ही दोघे हम्म. सिंचतो, आम्ही हा सगळे हा सिंचतो, म्हणजे मी झाड हम्म. सिंचतो, हे हम्म. मराठीत हम्म. पूर्णपणे बरोबर वाक्य आहे. आपण का बोलत हम्म. नाही, मला कल्पना नाही आपण का केव्हा इंग्लिशचं अनुकरण करायला लागलो. हम्म. पण बरोबर. मी झाड सिंचतो हे परफेक्ट हम्म. मराठी आहे. हम्म. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. हा हा. धन्यवाद. नंतर आहेत कल्पनाताई उबाळे माझ्या मते ना, का नाही आल्या? बर, मग कपिलजी नाही आलेत का? आले सर, आले, मी आत्ताच आली सर. बर बर बर, ठीक आहे, घ्या घ्या अ, कल्पनाताई. हो. कुज म्हणजे नाही, कूजन कुज करणे. कुज कुज. ओके. कुज कूजन करणे. बरोबर. अहम कुजामी हम्म म्हणजे मी कूजन करतो. आवाम कुजावह आपण दोघे कूजन करतो. हम्म वयम कुजामह म्हणजे ते सगळे, आपण सगळे कूजन करतो. हम्म. बरोबर. हो अ, हो. त्वम कुजसी म्हणजे तू कूजन करतोस. युवाम कूजतः म्हणजे तुम्ही दोघं कूजन करता. हम्म. यूयम कूजतः म्हणजे तुम्ही सगळे कूजन करता. बरोबर सर. अगदी बरोबर. हा. सह कूजती म्हणजे तो कूजन करतो. तौ कूजतः म्हणजे ते दोघे कूजन करतात. ते कूजंती म्हणजे ते सगळे कूजन करतात. बरोबर. धन्यवाद सर. तर आपला हा 5वा पाठ असा संपलेला आहे. काही कोणाला काही शंका आहेत का? मला एक प्रश्न आहे. ते हा. जे आपण शेवटी ती सी म्हणजे कुजती किंवा कुजसी, ते हे प्रत्येक एक वचन, प्रथम पुरुष एक वचन असेल तर शेवटी तीच लागतो का? किंवा असं एक वचन उत्तम पुरुष असेल तर शेवटी मीच लागतो का? म्हणजे हो प्रत्येक हो, ह्याला तसंच, म्हणजे ते व्याकरण आहे ना? बरोबर आहे. हे याला आपण प्रत्यय म्हणतो. हा. धातूला प्रत्यय जे लागतात ते वर्तमान काळातले प्रत्यय. आम्ही, आवह, आमह, हे मी प्रथम पुरुषातले सांगितले. मराठीतला सी, ठह, आणि ती, तह, अंती. ओके. हे आणि असेच पाठ करायचे. आणि हा. ते मग शब्द पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी, त्याच्यावरती काही डिपेंड, म्हणजे ते राहत नाही. तो प्रत्येक ह्याला तसंच लागतं ना? म्हणजे शब्दाच्या लिंगाप्रमाणे ते बदलतं का? नाही, हाच मोठा फरक आहे. मराठीमध्ये आपण तो करतो आणि ती करते म्हणतो, राईट? संस्कृत मध्ये तसं होत नाही. सह करोती, सा करोती, म्हणजे तो करतो आणि ती पण करते. म्हणजे करते. ओके. तो आणि तीला एकच क्रियापदाचं रूप राहतं. क्रियापद हे लिंगानुसार संस्कृत मध्ये बदलत नाही. झाली तुमचं शंका समाधान का अजूनही काही आहे? नाही, झाले. हा. इतर कोणी आहे का 5व्या धड्याबद्दल? नाही तर मी 6व्या धड्यावर जाणार आहे. ठीक आहे. आता आपण 6वा धडा आज घेणार आहोत आणि प्रत्येकाने एक एक वाक्य वाचायचंय. आणि आपण होतो आता विशाखाताई केळकर, तुम्ही शंका विचारलीत, पण तुम्ही आता पहिलं वाक्य करा. पहिलं वाक्य वाक्याने. वाचायचंय आणि मराठी मधला त्याचा अनुवाद वाचायचा आहे. रमेशः किम करोति, रमेश काय करतो? हा. पुढे नंतरचं कोण आहे? सुकेशाताई क्षीरसागर. एषः रमेश, हा रमेश आहे. हा, हा रमेश आहे. बरोबर. तुम्ही आता समजा शेजारी तुमच्या रमेश उभा आहे आणि तुम्ही कोणाला तरी रमेशची ओळख करून देताय. एषः रमेश. एषः रमेश. बरोबर आहे. पुढे नंतर किशोर जीवतोडे आहेत का? किशोरजी नाही. छायाताई आल्यात का? का उशीर झाला छायाताईंना यायला?
नाहीयेत. छायाताई तुम्ही आहात, मला दिसतंय तुम्ही आहात. ठीक आहे छायाताई. लताताई कुलकर्णी घ्या पुढचं वाक्य. हा. किं करोति यशः, हा काय करतो. बरोबर आहे, हा काय करतो. छायाताई तुम्ही उशिरा आलात, तुम्हाला बोलता येतंय का? हा सर आम्हाला ऐकू येतंय छायाताई. तुम्ही चौथं वाक्य घ्याल सर का? सर सर ऐका ना, किम हा करोती एषः इथे काय करतो असं नाही होणार का? इथे अत्र आहे का? नाही. किम म्हणजे काय, करोती करतो, एष म्हणजे हा, हा काय करतो. अच्छा ओके थँक्यू. हा हा छायाताई बोला, करा चौथं वाक्य करा. सूर्य पश्यन्ति. ताई सूर्यम पश्यती आहे, सूर्यम पश्यती. सूर्यम पश्यन्ति. हा सूर्याला पाहतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात इथे रमेश या मुलाबद्दल आपण बोलतोय. थोडक्यात रमेश सूर्याला बघतो. तर आता सारखं सारखं रमेश रमेश न म्हणता त्यांनी फक्त सूर्यम पश्यती. रमेश हे अध्यारूत आहे या ठिकाणी. चांगलं केलं छायाताई. पाचवं वाक्य कोण घेणार आहे आता? माधवीताई धसे. हो सर. पश्चात किम करोती, नंतर काय करतो. बरोबर आहे. पुढे राजश्रीताई फडणीस. हा. पश्चात सह उपवनम गच्छति, नंतर तो बागेत जातो. बरोबर. आता एक लक्षात घ्या बर का, जरी इथे व्याकरणामध्ये बागेत म्हणलेलं असेल ना, तरी उपवनम म्हणजे बागेस जातो किंवा बागेला जातो असं म्हणायचंय. कारण की उपवनम ही द्वितीय विभक्ती येते उपवनम या शब्दाची. म्हणून मी तुम्हाला वनास, बागेस, घरास असं शिकवतोय. पुढचं वाक्य कोण घेणार आहे आता? अपर्णाताई उद्यानला बर्वेत. हा बोला बोला. उद्यानला हा समानार्थी शब्द आहे का? अगदी. उपवन उद्यान दोन्ही समानार्थी शब्द आहेत. ओके. तत्र किम करोती, तेथे काय करतो. हा म्हणजे रमेश उपवनात जातो, हो. तिथे काय करतो. बरोबर आहे. माधवीताई दळवी. तत्र सह व्यायामं करोति, तेथे तो व्यायाम करतो. छान. पुढे कोण घेत आहे आता? एकदम विद्याताई जोशी आहेत का? वैजयंतीताई. विद्याताई नाही, वैजयंतीताई. हो सर. हा घ्या. अनंतरम कुत्र गच्छति, नंतर कुठे जातो. हा नंतर तो कुठे जातो, तो जो आहे ना तो अध्यारूत आहे. बरोबर. अनंतरम सह कुत्र गच्छति असं खरं ते वाक्य आहे, करता जर का आपण आणला तर. हो सर. हा बरोबर केलं. अनंतरम कुत्र गच्छति, नंतर तो कोठे जातो. अगदी बरोबर. नंतर विद्याताई तेंडुलकर. अनंतरम सह गृहम गच्छति, नंतर तो घरी जातो. बरोबर. पुढे माधुरीताई कुलकर्णी. अनंतरम स गृहम, नंतर तो घरी जातो. नाही नीट वाचा ताई. नाही. अनंतरम स गृहम आगच्छति, नंतर तो घरी येतो. येतो बरोबर. आगच्छति. हा आगच्छति आहे ना क्रियापद, म्हणजे येतो. येतो. हा पुढे कोण आहे? कल्पनाताई उबाळे. हो सर. ततः किम करोती,
नंतर तो काय करतो. हा, आता बघा, पश्चात, अनंतरम हे बऱ्यापैकी त्यानंतर, नंतर ह्या अर्थी वापरलं जातं. आणि त्याच्यामधल्या ज्या खाच खळगे जे आहेत ना, हे आपण नंतर पुढे जाऊन शिकू. म्हणजे जवळपास तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या परीक्षेनंतर तुम्हाला यातले फरक कळायला लागतील. ठीक आहे, करा. पुढचं कोण आहे आता? विशाखाताई केळकर. तदा तदानीं किं करोति, तेव्हा काय करतो. हा, बरोबर. पुढचं माझ्या मते सुकेशाताई क्षीरसागर. तदानी नाही, थांबा, पुढचं. प्रथमं दुग्धं पिबती. प्रथम दूध पितो. पुढे पुढे एक अजून जोड वाक्य आहे त्याच्यात, नीट वाचा विशाखाताई. सॉरी. प्रथमं दुग्धं पिबती, पश्चात पुस्तकं पठती. प्रथम दूध पितो, पठती. नंतर पुस्तक वाचतो. हा, तुम्ही पढती म्हणलात, आपल्याला पठती वाचायला पाहिजे. ते माझी चूक होतेच आहे, सारखी ड येत नाहीये. पढती. तुम्हाला हिंदीची खूप सवय आहे का? हिंदीची जरा सवय आहे. बर बर बर, हरकत नाही, हरकत नाही. पण तुम्ही बरोबर केलं. हा, पुढे कोण आहे आता? छायाताई कवाडे. हो सर, वाचते मी. हा. सं किं पत्रम आपि लिखति. तो पत्र सुद्धा लिहितो. नीट वाचा ताई, बघा परत एकदा वाक्य वाचा. सह किं पत्रम आपि लिखति. हा, काय तो पत्र सुद्धा लिहितो. हा प्रश्नार्थक वाक्य आहे ना. हा, पत्रमपि लिखति. काय तो पत्र सुद्धा लिहितो. हा, बरोबर. पत्रमपि लिखति. काय तो पत्र सुद्धा लिहितो. बरोबर. कोण म्हणलं आता हे? विद्याताई तेंडोलकर. तुम्ही आता उत्तर दिलं का? नाही, आम्ही असंच वाचत होते. अच्छा, वाचत होता तुम्ही, म्यूट वर नव्हता, त्यामुळे सगळ्यांना ऐकू आलं. सॉरी. नाही, हरकत नाही. हा, पण ठीक आहे. छायाताई, तुम्हाला कळलं का प्रश्नार्थक होत आहे? हो, लक्षात आलं. हा, ठीक आहे. अच्छा, आता लताताई कुलकर्णींकडे आपण जाऊयात. 16वं वाक्य. सह पत्रम अपि लिखति. तो पत्र सुद्धा लिहितो. पुढचं राजश्रीताई फडणीस. सह कुत्र क्रीडती. तो कुठे खेळतो. प्रश्न आहे ना. सह कुत्र क्रीडती. तो कुठे खेळतो. बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, संस्कृत ही भाषा आहे ना, ही आता तुम्हाला इथे प्रश्न, आपण क्वेश्चन मार्क दिलेला आहे, म्हणजे हे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, राईट. हे तुम्ही जे बघताय आता मी हायलाइट केलंय ना ते. पण खऱ्या संस्कृत मध्ये जर का तुम्ही प्राचीन ग्रंथ म्हणा किंवा वाक्य म्हणा, त्याच्यामध्ये तुम्हाला कधी उद्गारवाचक चिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह दिसणार नाही, कारण की कायम दंडच असतो. याला कारण काय, तर संस्कृती भाषा स्वरांवर आधारित आहे. तुम्ही ज्या प्रकारे स्वर आणि ज्या लयीमध्ये वाक्य बोलतात, त्यावरून ते वाक्य हे एक विधान आपण करतोय का आपण प्रश्न विचारतोय ह्यावर अवलंबून राहतं. ठीक आहे. आणि म्हणून आपण आता लौकिक संस्कृत मध्ये आपण प्रश्नार्थक चिन्ह वापरतो. ठीक आहे. पुढचं आपण ताई बर्वे. सायंकाले क्रीडांगणे क्रीडती धावती च. सायंकाळी मैदानात खेळतो व पळतो.
बरोबर आहे. आता इथे बघा हा, तुम्ही क्रीडांगणे वापरलंय, ही सप्तमी विभक्ती येते. म्हणजे मैदानावर किंवा मैदानात. आठवतंय का आपल्याला सप्तमीचे प्रत्यय होते त इ आ त इ आ आणि वर हो आणि वर. वर. हा म्हणून आलेलं आहे. हो. पुढे आपण आता इंच झालंय, त्यांनी बरोबर सांगितलंय. माधवीताई दळवी 19व. श्रेष्ठः बालकः रमेशः. रमेश चांगला मुलगा आहे. हा, तर इथे श्रेष्ठचा खूप बऱ्याच प्रकारात संस्कृतमध्ये श्रेष्ठ वापरतात. श्रेष्ठ म्हणजे खरोखर श्रेष्ठ, चांगला म्हणजे देखील श्रेष्ठ असं वापरता येतं. हा, हे लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे आपल्या मराठी भाषिकांना श्रेष्ठ म्हणजे एकदम श्रेष्ठच, म्हणजे लोकमान्य टिळक श्रेष्ठ नेते होते असंच अर्थी आपल्याला माहिती असतं. पण आपण माझा नवरा श्रेष्ठ आहे म्हणायला हरकत नाही. माझा नवरा चांगला आहे किंवा माझी बायको चांगली आहे, तेव्हाही श्रेष्ठा. मम भार्या श्रेष्ठा अस्ति, माझी बायको चांगली आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हे फार महत्वाचं वाक्य आहे आपल्याला संसारामध्ये. अगदी महत्वाचं आहे. हा, तर अशा रीतीने आपला आज 6वा देखील पाठ झालेला आहे. तर काही शंका आहेत का याच्यावर? आपण बरीच वाक्य रमेश विषयी होती आणि आपण शेवट एक त्याचं काय म्हणतात कन्क्लुजन काढलं की रमेश चांगला मुलगा आहे. पहिलं वाक्य होतं सहा एषः रमेशः. हा रमेश आहे आणि आपण त्याची ओळख केली, मग त्यांनी विविध क्रिया केल्या. तो बागेत गेला, तो शाळेत गेला, इकडे गेला, तिकडे गेला, मग तो काय करतो, आणि मग शेवट आपण म्हणलं रमेश चांगला मुलगा आहे. असं आपण रमेश नावाच्या एका मुलावर धडा शिकलो. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात 7वा धड्यावर. सर एक प्रश्न होता. बोला. ऍक्च्युली तो प्रश्न माझा नाहीये, बाबांनी विचारायला सांगितलंय, त्यांना येतं संस्कृत. तर सर्वम जगदिदम हंच वासुदेव हा असं वाक्य आहे. तर मला वासुदेवच्या ठिकाणी जर ब्रह्मच आहे असं म्हणायचं असेल, म्हणजे माझ्यासह सर्व ब्रह्म आहे, तर मग मी सर्वम जगदिदम महंच पुढे काय वापरणार? ब्रह्मासी का ब्रह्म असित असं आहे म्हणजे असी ना. कारण की तुम्ही वर्तमानात बोलताय, तो होता का? नाही, आत्ताही आहे, म्हणजे मग असी होईल. ब्रह्म असित असं. आणि असित म्हणलं की परत तुम्ही भूतकाळात गेला. ओ, ब्रह्म असी. हा, नुसतं ब्रह्म म्हटलं तर चालतं. हो, पण ब्रह्म म्हणजे काय? पुढे क्रियापद कसं पूर्ण करणार तुम्ही वाक्याचं? बर, थँक्यू. नक्की. दादा बोलू का? हो, बोला बोला. मला अशी एक छोटीशी मागणी आहे माझी. बोला. आपण जे संस्कृत मध्ये शिकतो प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, ते स ता तौ ते मला एक चार्ट तुम्ही मराठीचा पाठवाल का ह्याच्यावरती? म्हणजे तुम्हाला 6 वगैरे हा शब्द चालवायचा आहे का? हा, म्हणजे ते एक जे बेसिक आहे ना, ते मला मराठीतलं समोर असलं तर बरं होईल. हा, तुम्हाला म्हणजे विभक्ती प्रत्यय पाहिजेत का? हा, जे आपण आता शिकलो ना, शब्द वाचवत चालवायला, पठ वगैरे, तर तसं मला एक मराठीत तुम्ही दिलं ना, म्हणजे ते कंपॅरिझन करून अभ्यास करायला सोपं जातं. अच्छा, तुम्ही 2 गोष्टी बोलतात. एक म्हणजे तुम्हाला कर्त्याबद्दलचे पाहिजे होते का क्रियापदाची रूप पाहिजे होती? क्रियापदाची रूप. हा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला आम्ही, आवह, आमह, सी थह थ आणि ती तह अंती असं पाहिजे होतं. हा, तर ते मराठीत कसं येतं ते मला हवं होतं. मराठीतही तसंच येणार ना, म्हणजे हे प्रत्यय ते आपण संस्कृत मधल्या धातूला वापरलं की संस्कृत मधली क्रियापदाची रूप बनतात.
म्हणजे मला मराठीत कसं बनतं हे मला अजूनही लक्षात येत नाही तुमचा प्रश्न. मला टेबल आहे ना, तो जो टेबल आहे ना ते आपलं, तो चार्ट मला मराठीत हवा होता. हो, तो मी मराठीत तुम्हाला पाठवतो. चालेल, धन्यवाद. हा, पण आपण जेव्हा संस्कृत शिकणार आहोत तेव्हा आपण मराठी मधनं लिहायचं नाहीये. आपल्याला बोलताना उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुषच लक्षात घ्यायचंय. तुमच्या स्वाध्यायासाठी मी फक्त प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष ही तुम्हाला सांगितलं, कारण की आपण ते बालपणी मराठी व्याकरणात शिकलो म्हणून. बरोबर. पण परीक्षेमध्ये तुम्ही जर का प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष म्हणलात तर तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाहीत. किंबहुना तुम्ही इतर कोणा संस्कृत भाषिकाशी बोललात तर तो म्हणेल की अरे ही बाई हे काय बोलतीये. आलं लक्षात? हो, ठीक हो, आहे. आलं. हा, आपल्याकडे आता 4च मिनिटं उरली आहेत, पण आपण तरी 7वा धडा सुरू करणार आहोत. तर एकेकाने एक एक शब्द वाचायचा आहे. कोण आहे? वैजयंतीताई जोशी. नाहीयेत का? वैजयंतीताई हा जोशी सर. तू हा हो, वाचा, सर. पहिला शब्द वाचा. मंदिरम, देऊळ किंवा मंदिर. हा, आता मंदिरम, मचा पाय मोडलाय म्हणजे बहुतेक करून हे शब्द नपुसकलिंगी असतात. ते मंदिर. बरोबर आहे? बरोबर आहे. बरोबर. भक्त. मंदिरम. पुढचा शब्द कोण घेणार आहे? विद्याताई तेंडोलकर. भक्त हो, भक्त भक्त. बरोबर आहे. तो भक्त, पुल्लिंगी भक्त. देव. पुढचा शब्द कोण सांगेल काय अर्थ? माधुरीताई कुलकर्णी आहेत बहुतेक. देव देव. हा, आणि देव हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. तो हा, देव. तो देव. हा, तो बरोबर. देव. नंतर आहे कल्पनाताई उबाळे. बर, पुढे. आणखी दुसरा बर, अन्य. बरोबर आहे. आणि अन्य हा शब्द आपण मराठीत खूप वेळा वापरलेला आहे. हो सर. नेहमीच्या वापरातला मराठी शब्द आहे. हो. हा, कदा. पुढचा शब्द विशाखाताई केळकर. करा. कदा, केव्हा. हा, मी तुम्हाला गेल्या वेळी एकदा म्हणलं होतं बघा, यदा, कदा आणि तदा. यदा म्हणजे जेव्हा, कदा म्हणजे केव्हा, तदा म्हणजे तेव्हा. आणि हे जे कदा, दा प्रत्यय म्हणजे दा नी शेवट होणारे शब्द आहेत ना, हे वेळेला धरून असतात. आणि त्या उलट इदानीम, तिदानीम म्हणजे या वेळेस, त्यावेळेस, तेव्हा आणि आत्ता असे. ठीक आहे. आता 1च मिनिट राहिलंय. कोण घेणार आहे? सुकेशाताई क्षीरसागर. मी राहिले का? लता. नाही, लताताई तुमचा नाहीये नंबर. विशाखाताई नंतर सुकेशाताई क्षीरसागर आहेत. वटवृक्ष. वरचा राहिलाय ना. सहावा शब्द राहील. विशालः, मोठा. बरोबर. पुढचा शब्द घ्या. छायाताई तुम्ही घ्या. वडाचे झाड. बरोबर. वटवृक्ष तर तुम्हाला सगळ्या बायकांना चांगला माहिती आहे. पुढचा शब्द कोण घेत आहे? लताताई कुलकर्णी. ततः, तेव्हा.